राज्यामध्ये शालार्थ आयडी घोटाळ्याची खूप चर्चा झाली। या घोटाळ्याचा तपास SIT कडून जसा पुढे सरकत होता, या तपासामध्ये काही महत्त्वाचे पुरावे हाती SITच्या लागले आणि त्यानंतर मोठ्या विकेट पडल्या। त्यात सगळ्यात मोठी विकेट जी पडली ती जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात। या ठिकाणी भाजप नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे स्थानिक भाजप नेते संजय गरुड यांना SITने अटक केली। त्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर आलं। SITच्या प्राथमिक तपासामध्ये ज्या पद्धतीने सुरुवातीलाच आपण या घोटाळ्याची ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस सुमारे 1200 लोकांचा या घोटाळ्यामध्ये प्रथमदर्शनी सहभाग असल्याचं दिसून येतं आणि या घोटाळ्याची व्याप्तीचा जर आपण गैरव्यवहाराचा आकडा पाहिला तर तो प्रथमदर्शनी 160 कोटींच्या घरामध्ये आहे। म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये बनावट शिक्षक भरती दाखवून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन बॅकडेटेड दाखवून लाटण्यात आल्याचा हा सगळा घोटाळा आहे। पण या साऱ्या घोटाळ्यामध्ये आता अपडेट माहिती अशी आहे की ज्या वेळेस संजय गरुड यांना या घोटाळ्यामध्ये अटक झाली त्यापूर्वी जळगावला शिक्षणाधिकारी म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं होतं ते शशिकांत हिंगोणेकर यांना देखील या घोटाळ्यामध्ये अटक झालेली होती। या दोन बड्या चेहऱ्यांना अटक झाल्यानंतर SITच्या हातात जे काही पुरावे लागलेले होते त्यानंतर तिसरी विकेट जी पडली ती संजय गरुड यांचे चुलत भाऊ दीपक गरुड जे शेंदुर्णे एज्युकेशन संस्थेचे सहसचिव होते, त्यांना देखील या घोटाळ्यामध्ये SITने अटक केलेली आहे। संजय गरुडांना पळण्यात मदत करणं असेल किंवा इतर शैक्षणिक कामांमध्ये त्यांना या घोटाळ्यात मदत केलेली असल्यामुळे SITने त्यांना देखील अटक केलेली आहे। पण या तीनही बड्या लोकांना अटक झाल्यानंतर या घोटाळ्यामध्ये अजूनही पाहिजे तसा तपास पुढे सरकताना दिसत नाहीये। कारण ज्यावेळेस संजय गरुड यांची अटक झाली त्यावेळेस हे धागेदोरे अजून काही शिक्षण संस्था चालकांपर्यंत पोहोचतात का याची उत्सुकता होती। पण ज्या पद्धतीने या घोटाळ्यामध्ये राजकीय हस्तक्षेपाची एक चर्चा रंगत आहे त्यामुळेच संजय गरुड जे आहेत ते आजारपणाचं नाटक करून रुग्णालयात आहेत अशी देखील एक चर्चा आहे। त्याबाबतचं नेमकं काय तथ्य त्या संदर्भात आपल्याला ठोस अंदाज बांधता येऊ शकत नाही। पण पोलीस कोठडीची जी मुदत होती त्या मुदतीमध्ये नेमके संजय गरुड हे आता रुग्णालयात असल्यामुळे त्यांच्याकडून पोलिसांना फारशी माहिती काढता आलेली नाही। ज्यावेळेस त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, प्रत्यक्ष पोलीस त्यांची चौकशी करतील, त्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती अजून वाढू शकते। पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता या घोटाळ्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, कोणत्या कोणत्या शिक्षण संस्था आहेत, तर उत्तर महाराष्ट्रातल्या 200हून अधिक शिक्षण संस्थांमध्ये हा घोटाळा झाल्याची चर्चा आहे आणि त्याच्या संशयित आरोपींची संख्या जर आपण पाहिली तर ती 1200च्या घरात आहे। त्यामध्ये मग 800 पेक्षा अधिक शिक्षक आणि मुख्याध्यापक आहेत, मग काही शिक्षण विभागातले अधिकारी देखील आहेत, काही शिक्षण संस्था चालक देखील आहेत। आता शालार्थ आयडी घोटाळा सातत्याने हा शब्द आपण ऐकतोय, पण हा घोटाळा नेमका कसा झालेला आहे, याची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी तुम्हाला शालार्थ आयडी घोटाळा जर समजून घ्यायचा असेल तर संपूर्ण शिक्षक भरतीची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते हे तुम्हाला बारकाईने समजून घ्यावं लागेल। त्यासाठी माझ्याकडे काही मुद्दे मी काढलेले आहेत, या मुद्द्यानिहाय आपण हा घोटाळा नेमका कसा झालेला आहे ते सविस्तर समजून घेणार आहोत। या घोटाळ्याची व्याप्ती आपल्याला समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी जावं लागेल 2012 वर्षी, ज्या वेळेस आघाडी सरकार राज्यामध्ये होतं आणि त्यावेळेस शिक्षक भरती बंद करण्यात आलेली होती। त्यानंतर 2014 मध्ये ज्यावेळेस युतीचं सरकार राज्यामध्ये आलं, युती सरकारने देखील शिक्षक भरती बंदीचा जो निर्णय आघाडी सरकारने घेतलेला होता तो कायम ठेवला होता। पण नंतरच्या काळामध्ये 2012 पासून ते 2017 पर्यंत राज्यातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची अनेक पदं रिक्त होत गेली आणि वाढती मागणी लक्षात घेता मग राज्य शासनावर एक दबाव वाढला की शिक्षक भरती सुरू केली जावी। पण भरती प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे, त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, योग्य उमेदवारांना शिक्षकपदी नियुक्ती मिळाली पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 2017 मध्ये शिक्षक भरती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। पण त्यासाठी एक पवित्र पोर्टल याची मदत घेण्यात आली। पवित्र पोर्टल मार्फतच ती शिक्षक भरती घेण्याची सुरुवात तेव्हापासून झाली आणि 2020 मध्ये मग नंतर राज्यात परत सत्तांतर झालं, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं, मग या सरकारने देखील पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती करण्याचा निर्णय जो होता तो कायम ठेवला आणि त्यानंतर मग 2019 मध्ये परत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला। शिक्षण संस्थांमध्ये जी शिपाई पदं होती म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये ती मोडली जातात, गणली जातात, तर ती व्यपगत केली, म्हणजे शिपाई पदाची भरती करण्यात येणार नाही असं राज्य सरकारने जाहीर केलं।
मग शिपाई पदाची जरी भरती होत नसली तरी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये मग लिपिक असेल, प्रयोगशाळा अटेंडन्स असतील, अशी जी वेगवेगळी पदं आहेत तर ती पदं देखील भरण्यास पवित्र पोर्टलद्वारे मान्यता शासनाने दिलेली होती. मग 2023-24 पासून ज्यावेळेस शिक्षक भरती सुरू झाली त्याच्या आधी मग नेमकं या शिक्षण संस्था चालकांनी काय केलं की पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती केली जाते याची प्रक्रिया खूप किचकट आहे. म्हणजे जे शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार आहेत, ज्यावेळेस शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टल मार्फत निघते त्यावेळेस त्यांना 2 परीक्षांच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी पात्र होता येतं. पहिली परीक्षा त्यामध्ये असते टेटची, जी की पात्रता परीक्षा असते. ही परीक्षा पात्र होणाऱ्या उमेदवाराला पुढे टॅटची परीक्षा द्यावी लागते आणि ती परीक्षा पात्र झाल्यानंतर मग संबंधित उमेदवार जो असतो तो शिक्षक भरतीच्या प्रक्रियेसाठी पात्र होतो. आता हा संपूर्ण झाला शिक्षक भरतीचा घटनाक्रम. म्हणजे शिक्षक भरती कधीपासून बंद झाली, ती कधीपासून सुरू झाली, पण प्रत्यक्षात शिक्षक भरतीची प्रक्रिया कशी असते हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. आणि हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर यामध्ये 3 मुद्दे महत्वाचे आहेत. तर ते कोणते? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो संच मान्यतेचा. जो शब्द तुम्ही नेहमी वृत्तपत्राच्या बातम्यांमधून ऐकत असाल किंवा जी शिक्षक भरतीच्या जाहिराती असतात त्यामध्ये तुम्ही ऐकत असाल, तर संच मान्यता म्हणजे काय? तर संच मान्यता म्हणजे संबंधित शिक्षक संस्थेचं स्टाफिंग पॅटर्न. आता समजा XYZ शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेमधले विद्यार्थी किती आहेत त्या विद्यार्थी संख्येने आहे तिथलं स्टाफिंग पॅटर्न ठरतं. मग त्यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असं त्याचं वर्गीकरण असतं. आता समजा एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये 10 पदांची भरती करायची असेल तर संच मान्यतेनुसार ती 10 पदं आहेत का याची शहानिशा शिक्षण विभागाकडून केली जाते. संच मान्यतेप्रमाणे शिक्षक भरतीसाठी दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे बिंदू नामावली. आता बिंदू नामावली म्हणजे काय? तर राज्य शासनाने कोणत्याही पदाची भरती करताना शिक्षण संस्थांना बिंदू नामावली ही मॅन्डेटरी केलेली आहे, म्हणजे ती सक्तीची आहे. बिंदू नामावलीमध्ये वेगवेगळ्या घटकांचं, प्रवर्गांचं, आरक्षणाचं वर्गीकरण केलेलं असतं. म्हणजे जर 10 पदे एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये भरायची असतील तर त्यामध्ये ओबीसी किती असावेत, SC ST किती असावेत, NT किती असावेत, तर या पद्धतीचं ते पॅटर्न असतं, ते बिंदू नामावली असतं. आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे शिक्षक भरतीची प्रक्रिया ज्या ठिकाणी पूर्ण होते त्या ठिकाणी संबंधित शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला शालार्थ ID दिला जातो. तर हा शालार्थ ID म्हणजे काय? तर ज्या पद्धतीने कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचा एम्प्लॉई ID असतो, ज्या एम्प्लॉई ID मध्ये त्या संबंधित कर्मचाऱ्याची इत्थंभूत माहिती असते, त्याचा पगाराबाबतची सगळी माहिती त्यामध्ये असते, त्याच पद्धतीचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा शालार्थ ID महत्वाचा असतो. आणि हा संपूर्ण घोटाळा या शालार्थ IDच्याच जवळपास फिरताना आपल्याला दिसतो. आता नेमकं मग हा घोटाळा कसा सुरू झाला, याची मोडस ऑपरेंडी कशी होती, याचा जर आपण विचार करायचा झाला तर मग पुढचा टप्पा येतो की शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती कशी केली जाते. तर तुम्हाला थोडक्यात आता शिक्षक भरतीची विहित पद्धती सांगतो. ज्या पद्धतीने एखाद्या संस्थेमध्ये रिक्त पदं असतात, ती रिक्त पदं भरायची असतील तर त्या संबंधित शिक्षण संस्थेला शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाची भरतीसाठी मान्यता घ्यावी लागते. मग शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी संबंधित संस्थेला संच मान्यता आणि बिंदू नामावलीच्या अधीन राहून त्या शिक्षण संस्थेला भरती करण्यासाठी अनुमती देतात. ही अनुमती मिळाल्यानंतर संबंधित शिक्षण संस्था काय करते, तर त्या तालुक्यातल्या म्हणा किंवा जिल्ह्यामधल्या असा जी नामांकित खपाची वृत्तपत्र असतात तर त्या 2 वृत्तपत्रांमध्ये शिक्षक भरतीची जाहिरात दिली जाते. मग ही जाहिरात दिल्यानंतर जे इच्छुक उमेदवार असतात त्यांची पुढे मुलाखतीची प्रक्रिया पार पडते, त्यांच्या शैक्षणिक अर्हता पाहिली जाते, त्यांची कागदपत्र असेल, जातीचे दाखले असतील, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. मुलाखत झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची मग संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक त्याची निवड करतात आणि त्याची त्या शिक्षण संस्थेमध्ये नियुक्ती करतात. मग संबंधित शिक्षकाची नियुक्ती केल्यानंतर मुख्याध्यापक त्याची सगळी माहिती जी असते ती शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवतात आणि त्या कर्मचाऱ्याला वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव तो शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केला जातो. मग शिक्षणाधिकारी पूर्ण त्याचं व्हेरिफिकेशन करतात. संबंधित शाळेमध्ये संच मान्यता रीतसर होती का, बिंदू नामावलीप्रमाणे पदांचं वर्गीकरण आहे का, पात्र उमेदवारांच्या मुलाखती योग्य पद्धतीने घेतलेल्या आहेत का, पात्र उमेदवाराची शैक्षणिक अर्हता असेल, त्याची जातीचा दाखला वगैरे या सगळ्या गोष्टी शिक्षणाधिकारी पडताळून पाहतात आणि संबंधित कर्मचाऱ्याला वैयक्तिक मान्यता प्रदान करतात. मग पुढचा टप्पा आता याच्यामध्ये असा असतो, शिक्षणाधिकारी तो वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठवतात. मग शिक्षण उपसंचालक कार्यालयाला ज्यावेळेस हा प्रस्ताव मान्यतेसाठी येतो त्यावेळेस सगळ्यात आधी तो लिपिकामार्फत शिक्षण उपनिरीक्षकांकडे जातो
आणि शिक्षण उपनिरीक्षकांकडे गेल्यानंतर तो त्या प्रस्तावाची पडताळणी करतात. त्यानंतर तो प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे जातो. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून परत या साऱ्या प्रक्रियेची पडताळणी केली जाते आणि ती योग्य असेल तर शिक्षण उपसंचालक हे लेखाधिकाऱ्याकडे संबंधित तो शिक्षकाचा ड्राफ्ट टाकण्यासाठी ती सारी कागदपत्र आणि ती सगळी माहिती त्या शिक्षण उपसंचालकांच्या लॉग इनला जाते. मग त्यानंतर जे शिक्षण उपसंचालक कार्यालयातले जे लेखाधिकारी असतात हे त्यांच्याकडे शिक्षण उपसंचालकांच्या लॉग इन आणि पासवर्डचा वापर करून संबंधित शिक्षकाचा शालार्थ ड्राफ्ट त्या पोर्टलमध्ये टाकतात आणि तो त्या पोर्टलला गेल्यानंतर ती सगळी माहिती तिकडे सेव्ह होते आणि त्याचा एक जो ड्राफ्ट असतो तो संबंधित शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापकांच्या लॉग इनला जातो. मग शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आलेला ड्राफ्ट मुख्याध्यापक रीतसर त्याची पडताळणी करतात. मग संबंधित जो शिक्षकेतर कर्मचारी किंवा शिक्षक असतो त्याच्या साऱ्या कागदपत्रांची माहिती आणि त्याचं जॉईनिंग केव्हापासून आहे, मग त्याच्या वेतनाची बिलं, या साऱ्या विषयाची माहिती जिल्हा परिषदेच्या वेतन अधीक्षकांकडे सादर केली जातात. वेतन अधीक्षक त्याचं व्हेरिफिकेशन करतात आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने शिक्षक भरतीची प्रक्रिया कंप्लीट होते आणि संबंधित कर्मचाऱ्याचा पगार तेव्हापासून सुरू होतो. आता तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात घ्या, ज्या वेळेस एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक पदाची भरती करायची असेल तर त्यासाठी आधी शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता असेल, नंतर मुलाखतीची प्रक्रिया, वैयक्तिक मान्यता, शिक्षण उपसंचालकांकडे गेलेला प्रस्ताव, त्यांनी केलेलं व्हेरिफिकेशन, नंतर लेखाधिकाऱ्यांच्या लॉग इनला गेलेला ड्राफ्ट म्हणजे शालार्थ आयडी त्यांना दिल्यानंतर मुख्याध्यापकांकडे तो आलेला परत ड्राफ्ट, पुन्हा वेतन अधीक्षकांकडे ती सारी कागदपत्र जातात. या साऱ्या प्रोसेसमध्ये प्रत्येक ठिकाणी इनवर्ड आणि आउटवर्ड केलं जातं. लक्षात घ्या, इनवर्ड आणि आउटवर्ड म्हणजे प्रत्येक प्रस्तावाची नोंद असते की कोणता प्रस्ताव कधी कोणाकडे दाखल झाला, त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तो पुढे कधी गेला, याची नोंद इनवर्ड आणि आउटवर्ड कडे असते. आता शालार्थ आयडी घोटाळा हा नेमका काय आहे याचा जर तुम्हाला स्पष्ट उल्लेख करायचा असेल तर या संबंधित शिक्षण संस्था चालकांनी, मुख्याध्यापकांनी, शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि लेखाधिकाऱ्यांनी संगनमत करून ही संपूर्ण प्रोसेस बायपास केली. म्हणजे काय की भरती प्रक्रियेची जाहिरात नको, शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता नको, शिक्षण उपसंचालकांकडचं व्हेरिफिकेशन नको, शालार्थ आयडीचा ड्राफ्ट टाकणं नसो, थेट लेखाधिकारी ज्यावेळेस तो ड्राफ्ट मुख्याध्यापकांच्या लॉग इनला पाठवतात तिथून या घोटाळ्याची खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. म्हणजे ही पूर्ण प्रोसेस बायकॉट करून शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी आणि लेखाधिकारी यांनी संगनमताने डायरेक्ट कुठलंही व्हेरिफिकेशन, कुठल्याही मुलाखती, कुठलीही जाहिरात न टाकता सगळे ड्राफ्ट हे गैरप्रकारे टाकले आणि संबंधित शिक्षकांची भरती केल्याचा हा सारा शिक्षण संस्थेचा घोटाळा आहे. आणि या घोटाळ्यामध्ये मग 2012 मध्ये जेव्हा राज्य सरकारने शिक्षक भरतीला बंदी केलेली होती त्याच्या आधी म्हणजे 2012 पूर्वीचे सगळे हे ड्राफ्ट शिक्षकांच्या टाकण्यात आलेले आहेत आणि तेव्हापासून म्हणजे 2012 ते आज 2026 म्हणजे तुम्ही विचार करा, एवढा वर्षांचा बॅकडेटेड त्या संबंधित शिक्षकांचा पगार आणि पगारच नाही तर त्यांची बॅकडेटेड बिलं असतील तर या साऱ्या पगार आणि वेतन हे लाटण्याचा हा सगळा घोटाळा आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, एवढ्या वर्षांचा संबंधित शिक्षकांचा पगार असेल, त्यांच्याकडून घेतलेल्या देणगी स्वरूपातला आकडा तर मी सांगतच नाहीये, देणगी स्वरूपात एक एक कर्मचाऱ्याची भरती करण्यासाठी संबंधित शिक्षकांकडून संस्था चालकांनी 25-25, 30-30 लाख तर 50-60 लाखांपर्यंतचे आकडे आता ऐकायला मिळत आहेत. म्हणजे फक्त जर आपण वेतन आणि फरकाच्या बिलांचा जो SITने आकडा अंदाज वर्तवलेला आहे तो 160 कोटींचा आहे. पण या शिक्षण संस्था चालकांनी, मुख्याध्यापकांनी जो संबंधित कर्मचाऱ्यांना शिक्षक म्हणून आपल्या संस्थेत नोकरी देण्यासाठी त्यांच्याकडून ज्या देणग्या घेतलेल्या आहेत याची कुठेही नोंद नाही, परंतु त्याची रक्कम ही लाखोंच्या घरामध्ये आहे. प्रत्येक उमेदवाराच्या कडून लाखो रुपये घेण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला एक अंदाज लावता येऊ शकतो की हा घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे. आता हा घोटाळा नेमका कधी समोर आला तर 2024 मध्ये ज्यावेळेस शिक्षण उपसंचालक कार्यालयातून या घोटाळ्याचं बिंग फुटलं, ज्यावेळेस डायरेक्ट ड्राफ्ट टाकण्यात आले, शिक्षण उपसंचालकांना देखील कोणतीही माहिती नसताना ही सगळी प्रोसेस पुढे जात होती. मग नंतर कशा पद्धतीने सगळेजण या घोटाळ्यामध्ये सहभागी झाले की सगळा हा SIT तपासाचा भाग आहे. पण या SITच्या तपासामध्ये काही बरीच नावं आता समोर आलेली आहेत आणि या संपूर्ण घोटाळ्याचा जो केंद्रबिंदू, जो हॉटस्पॉट मानला जातो ती जळगाव जिल्ह्यातले अंमळनेर असेल, पारोळा असेल, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, भडगाव, जामनेर
आणि सोबतच धुळे जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्याही काही शाळा यामध्ये सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे SIT ला प्रचंड काम आहे, पण राजकीय दबाव आल्यामुळे आता प्रथम दर्शनी ही सगळी चौकशी थांबल्याचं दिसतंय. प्रथम दर्शनी या घोटाळ्यामध्ये जे बडे संस्थाचालक आहेत यांचं राजकीय बॅकग्राऊंड असल्यामुळे कदाचित या साऱ्या चौकशीवर परिणाम झालेला असावा असं देखील सांगितलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पण पोलीस तपासामध्ये SITने आतापर्यंतचा जो काही तपास केलेला आहे त्याच्यामध्ये बरीचशी नावं आहेत, म्हणजे थेट नावं घेतली तरी हरकत नाही. त्यामध्ये शिक्षण उपसंचालक BB चव्हाण आहेत, लेखाधिकारी उदय पंचभाई आहेत, राजमोहन शर्मा नावाचे वेतन अधीक्षक होते. त्यानंतर काही शिक्षण संस्थाचालक आहेत, निलेश पाटील, शरद शिंदे, मनोज पाटील, DD पाटील अशी अनेक नावं आहेत. SITने जर या घोटाळ्याच्या थेट वार केला तर अनेक शिक्षण संस्थाचालक देखील यामध्ये अडकू शकतात. आणि जेव्हा संजय गरुड यांना या घोटाळ्यामध्ये अटक झाली, त्याच्या आधी शशिकांत निंगोणेकरांना अटक झाली, त्यानंतर जळगाव जिल्ह्यातले 10 पेक्षा अधिक शिक्षण संस्थाचालक जे बडे चेहरे मानला जातात, जे त्या तालुक्यामध्ये त्यांचं बऱ्यापैकी राजकीय वर्चस्व आहे, ते भूमिगत झालेले आहेत. एकूणच या घोटाळ्याचा जो तपास आहे तो सखोल पद्धतीने झाला पाहिजे अशी मागणी आता केली जात आहे. आणि SIT आता पुढच्या काळामध्ये नेमकी या घोटाळ्याची कशा पद्धतीनं चौकशी करतात ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय, पण पुढच्या भागामध्ये या घोटाळ्याचा अजून एक वेगळा एपिसोड घेऊन मी तुमच्या समोर येईल. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. पाहत राहा लोकमत.